घंटन घाला आज तुमच्या कुणीही घरातल्यानं करून, आणि त्या दिवसापासून लक्ष्मीपूजनच्या लक्ष्मीच्या पाया पडा, आणि उद्या सकाळपासून तुमची पहिली नजर कशा वाजते माहिती आहे का? दुसरीच्या गळ्यात किती तोळ्याचं आहे. उद्यापासून तुमचं काय चालू झालं सर्चिंग, पुढचीच्या गळ्यात किती तोळ्याचं आहे, खरं आहे का खोटं आहे. बरोबर. म्हणजे काय झालं, आपण माणूस म्हणून प्रगत झालो का? आपल्याला एक नवा उद्योग लावून घेतला आपण. मी जर पायात 50,000चे बूट घातले तर उद्यापासून माझ्या डोक्यात एकच येतं की पुढच्याच्या पायात किती हजाराचे बूट आहेत. म्हणजे आपल्या जीवनाचा आपण इतका रास करून घ्यायचा का की पुढच्याची किंमत आणि आपली किंमत याचं मूल्यमापन. तर आपण सुसंस्काराने अधिक चांगलं झालो, प्रगतीपथावर गेलो, माणूस म्हणून अधिक समृद्ध गेलो, तर आपल्याला जीवनामध्ये किंमत येते. आता इथं राजकीय संवेदनशील गाव आहे. नेत्यांच्या बायका घरी येतात का नाही? येतात तुमच्या घरी? सगळ्यांचे येतात. गावातले सगळे धरा आणि बाहेरले बी धरा, आमदार खासदार सगळे धरा. त्यांना आपण सांगतो मी 2 तोळ्याचं घंटन केलंय, सांगतो का नाही? ते म्हणतात बरं झालं घेतलंय. पण ते कधी म्हणतात का आम्ही 50 तोळ्याचं घेतलंय? ते कधी सांगतात का आम्ही 50 एकर घेतलंय? कधी सांगतात का? आपला अर्धा गुंठा ते कौतुकानं बघतात. म्हणजे त्यांना समजलंय की दुसऱ्याचं कौतुक केल्यानंतरच माणूस आपला होतो, म्हणून ते लोकशाहीत राजा म्हणून जगतायत. आज आपण व्याख्यानमालेच्या दृष्टीने शिकून जायचं की दुसऱ्याला चांगलं